को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. मुस्लिमांच्याही कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच असं मनोज जरांगेंनी आता आव्हान दिले. मी बरं का काल याच्या बाबतीत स्पष्ट बोललो. आता हे आरक्षणाचा विषय कधी सुरुवात झाला थोडंसं पाठीमागं जावं लागेल. ठीक आहे, एवढ्या पाठीमागं जाण्याची आवश्यकता नाही. मनोज पाटील जरांगे साहेबांनी हे सगळं आंदोलन सुरू करण्यापूर्वी जेव्हा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ते आले होते, तेव्हा मुख्यमंत्री महोदयांची त्यांची प्राथमिक चर्चा झाल्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी मला सांगितलं की शंभूराज, हा विषय तुम्ही जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चा करून समजावून घ्या. त्याप्रमाणे माझी सुरुवातीचं मी तुम्हाला सांगतोय, मान्य मनोजदादांच्या बरोबर वर्षा बंगल्यावरती आमच्या 2 बैठका झाल्या. मी तो विषय सगळा समजावून घेतला. विषय सुरू कुठं झाला? मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा समाजाला आरक्षण आपण काल अधिवेशन म्हणजे मागच्या 2-3-4 महिन्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून कायदा करून 10% स्वतंत्र आरक्षण, जी सुरुवातीची मागणी होती मनोजदादांची, त्याप्रमाणे आपण दिलं. एक मागणी त्यांची मान्य झाली, ती अत्यंत अनेक वर्ष ज्यांना जमलं नव्हतं ते मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलं. तदनंतर मनोजदादांनी सांगितलं की सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यात उल्लेख करा. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आपण ड्राफ्ट काढला, त्याचा मसुदा तयार केला. मसुदा तयार करताना सुद्धा मान्य मनोजदादांच्या बरोबर चर्चा करून केला आणि त्याच्यावर नियमाप्रमाणे एखाद्या नोटिफिकेशनवर किंवा एखाद्या अध्यादेशावरती जनसामान्यांच्या हरकती मागवाव्या लागतात. त्या मागवल्या, मोठ्या प्रमाणात त्या हरकती आल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या हरकतींचं काही प्रमाणात स्क्रुटिनी झाली. निवडणुका संपल्यानंतर सुद्धा आता ते स्क्रुटिनीचं काम सुरू आहे. मला एकच म्हणायचं आहे, आता मान्य मनोजदादा काय म्हणतात की आता कुठं मुस्लिमांच्या, त्यांनी मला वाटतं पाशा पटेल साहेबांचं उदाहरण दिलं की त्यांचं कुठंतरी, पाशा पटेल साहेबांचंच ना, की त्यांचं कुणबी नोंद सापडली. मी काय म्हणतोय, आपण सगळ्या सोयरांचा नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलंय? रक्ताचा थेट वारसदार. याचा अर्थ काय? मी स्वतः, माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा, माझ्या खापर पंजोबांचे भाऊ, त्यांचे भाऊ, म्हणजे ज्यांचं थेट रक्ताचं नातं लागतंय, अशा रक्ताच्या नात्यात संबंधातल्या सगळ्यांना त्या नोंदींचा फायदा व्हावा. ते सुद्धा ड्राफ्ट आपण तयार केला. ते सुद्धा, त्यातनं सुद्धा मार्ग काढायचे आपले प्रयत्न सुरू आहेत. मला आता विनंती दोन्ही समाजांना करायची, म्हणजे माननीय हाके साहेब, जे प्राध्यापक हाके साहेब आहेत ते बसले होते ओबीसीच्या आरक्षणासाठी, आणि जरांगे दादा आहेत, की एकमेकांनी कुठंतरी आपण एखादं वक्तव्य करताना कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आम्ही सरकार म्हणून आम्ही सुद्धा घेतली पाहिजे. आता हे प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत. माननीय शिंदे साहेबांनी आज मनोजदादा काय म्हटले? वाशीतल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. दादा, मी आपल्याला विश्वासानं सांगतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत आपण बघितलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण देतो हे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं, ते आपण दिलं. तुमच्या हातामध्ये आणून ड्राफ्ट दिला वाशीला सगळ्या सोयऱ्यांचा. मी तुम्हाला भेटायला अंतरवाली सरातीला आलो. तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून आम्हाला 1 महिन्याची मुदत दिली. तुम्हाला भेटून आलेल्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या कामाला सुरुवात केली. म्हणजे आज मी आपल्याला सांगतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सविस्तर आमच्या सगळ्यांच्या बरोबर, मी अंतरवाली सराटीसनं आल्यानंतर चर्चा केली, कशा पद्धतीनं याच्यामध्ये आपण पुढे जायचं. त्या दृष्टीनं आमचं मंत्र्यांचं काम, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचं काम सुरू आहे. मी हात जोडून विनंती करेन दोन्ही समाजाला की संयमानं आपण बोललं पाहिजे. एखादं वाक्य बोलल्यानंतर कोणाची तरी भावना दुखावणार. तुम्ही एक बोलला की समोरनं दुसरं येणार, समोरनं एक बोलले की पुन्हा समोरनं दुसरं येणार. त्यापेक्षा आपण आता 13 तारखेची मुदत दिलेली आहे ना, 13 तारखेपर्यंत संयमी भूमिका ठेवूया, शांत भूमिका ठेवूया. तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायचे असतील ना दादा, केव्हाही आम्ही उपलब्ध आहे. तुम्ही केव्हाही आम्हाला फोन करा. आम्ही जे प्रयत्न करतोय ते आम्ही तुम्हाला सांगू. पण एकमेकांनी भडक वक्तव्य करून आपल्या कुणाच्याही कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी, अशी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.